स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी आलेलो परतूर तालुक्यातील ब्राह्मणवाडी या गावामध्ये। सर्वप्रथम तुझं नाव काय? माझं नाव हनुमान गुंजाळ, मी एक शेतकरी पुत्र आहे। तुम्ही जे हे मला जे बोलले ते कशासाठी बोलू समजा बघा ना तुम्ही, आमची शेतकऱ्याची पार नुकसान 100% झालेलं आहे। कापूस पाहता आपण, सडलेले बोंड आहेत, हे बघा, हे तुम्ही बघू शकता, हे बोंड बघा, हे सडलेलं आहे। यातून काय उत्पादन निघणार आहे शेतकऱ्याला उत्पादन तर निघणार नाही। आणि यावर मुख्यमंत्रीही बोलायला तयार नाहीत, विरोधी पक्षही बोलायला तयार नाही। यावर तो आम्ही पाहतो का पंजाबमध्ये 50,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर केलेली आहे, आमच्याकडे 8,000, आणि ते बी काय काय निकष लावता, काय काय जिल्हे वगळलेले आहेत। लाज वाटली पाहिजे शासनाला बी की बाबा आपलं महाराष्ट्राचं इन्कम उत्पादन हे पंजाबपेक्षा जास्त आहे, तरी तुम्ही ते त्याच्यापेक्षा कमी नुकसान भरपाई देता। हे तुम्हाला कुठेतरी लाज वाटली पाहिजे, हेही आमचा प्रश्न आहे। आणि शेतकरी फार चिंताग्रस्त झालेले आहेत, शेतकरी म्हणून शेतकरी राहिलाच नाही अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे। आणि आम्हाला तुमच्या माध्यमातून एक सांगतो मी सरकारला की लवकरात लवकर ह्या सरकारने ह्या शेतकऱ्याला ह्या संकटातून वाचवलं पाहिजे, आणि शेतकऱ्याची कर्जमाफीसह वल्ला दुष्काळ 50,000 रुपये हेक्टरी त्यांनी दिलं पाहिजे, असं मी शेतकऱ्याच्या वतीनं सरकारला एक इच्छा आवाहन करतो। तुमची जी नुकसान झाली, तुमचा जे कापूस होता ते किती करत होता? आता आमचं पाहता तुम्ही गावाचं सगळे क्षेत्र हे अशा ह्याच पद्धतीचं झालेलं आहे। पाणी आम्ही पाहतो का गुडघे इतकं पाणी झालेलं आहे, त्यामुळं कापूस तर गेलेलाच आहे, सर्वच पिकं गेलेले आहेत, ऊसाची देखील तेवढ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यामुळे आम्हाला सरकारला एकच विनंती आहे, तुम्हाला जर आम्हाला वाचवायचं असेल, आम्ही शेतकरी आहोत, शेतकरी म्हणजे काय, कृषीप्रधान देश, आपला भारत कृषीप्रधान देश आहे। या कृषीप्रधान देशामध्ये कृषीला महत्त्व दिलेलं आहे, शेतकऱ्याला महत्त्व दिलेलं आहे। तुम्हाला जर शेतकरी ठेवायचा असेल तर शेतकऱ्याला ह्या संकटातून तुम्हाला वाचवणं गरजेचं आहे, आणि अशी मी अपेक्षा तुमच्या माध्यमातून शासनाकडे करीत आहोत। बाबा तुमचं काय म्हणणं आहे या विषयी? ही नुकसान झाली पावसामुळे, तर तुमचं काय म्हणणे? नुकसान झालीच नाही, नुकसान नाही आता। तर तुमचं समजा म्हणणे काय, शासनाला काय मागायचं? शासनाचं चालतंच आहे, पंचनामे करू। आता पंचनामे करायची काही येळ आहे का? ते इथं कोण आला का पंचनामा करायसाठी? कुठं कोण येतंय का जातंय कोणाला माहिती। इथं आपलं काय म्हणणे तुमचं पाटील? पंचनामे या गोष्टी पंचनामे करायची वेळच राहिलेली नाही, कारण की 50-50 बोंडात जागा काय चट बोंड सडलेले आहेत, एक नाही तर दोन, एक बोंड राहिले शेंड्याला, हे बघा झाडाची काय अवस्था आहे, आणि काय बोलण्याच्या येत नाही त्याच्यात। सोयाबीन वगैरे काय सगळं सोयाबीन गेलेलं आहे सगळं, पार सोयाबीन पाण्याखाली, कापूस पाण्याखाली, सर्व पिकं पाण्याखाली। तुम्ही पाहू शकता, मी आलेलो ब्राह्मणवाडी गावामध्ये, हे पाणी जे आहे पाणी अजून वाहत आहे, बाकी देखील शेतामध्ये पाय फसतात, शेतकऱ्याचे कसे हलवणार, कसं आहे यांची अशी मागणी सरकार की आम्हाला काहीतरी जाहीर निश्चित करावं काहीतरी। नमस्कार, मी शुभम बले, स्वराज्य वार्ता या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो की आज जो ओला दुष्काळ पूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे, तर याबद्दल पंचनामे करण्याची काही गरजच नाही, कारण की आपण बघू शकता की एक क्षेत्र किती पाण्याखाली आहे, तुम्ही बघू शकता परिस्थिती काय आहे। तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे, जर आम्ही अन्न पिकून जर अन्नदाता होऊ शकतो, तर आम्ही रुग्ण काढून या शासनाला हे पण सांगू शकतो की आम्ही लढू पण शकतो। धन्यवाद। तुमचं काय म्हणणं आहे? आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्याचं वल्ला दुष्काळाचं कर्जमाफी तर करा, पण शेतकऱ्यावर तुम्ही काय बँकेचा नोटिसा पाठवता, लाज वाटली पाहिजे या शासनाला, यायला खरंच रुमण्याने हाणायला पाहिजे। तुम्ही सांगा, आता शेतकरी त्याचे पिकं तर नष्ट झालेले आहेत, पायाची परिस्थिती बघा, दाखवा कॅमेरावाले, हे बघा सगळी परिस्थिती पहा, आणि हे शासन नोटिसा कर्जाच्या शेतकऱ्याला पाठवतं, लाज वाटायला पाहिजे याला कुठेतरी। आपण आता शिकतं कुठेतरी शेतकऱ्याच्या बाजूनं बोलण्याची तर जाऊ द्या, बोलत तर नाही तुम्ही, कुठं स्पॉटला येतं बी नाही। कृषी मंत्री आहेत, मी काल 2 वेळेस फोन लावला, मग फोन घेतला नाही तुम्ही, मला एक जॉब विचारायचा अधिकार आहे, पण मग फोनही घेत नाहीत। तुमची ही हलगर्जीपणा हे जास्त दिवस टिकणार नाही, आणि तुम्ही जे काही हे करते कोणत्या ताकदीवर आम्हाला तर कळत नाही, कोणत्या ताकदीवर तुम्ही ही दादागिरी दाखवता। दादा काय म्हणले, पैशाचं स्वांग करता येत नाही, अहो तुम्हाला रात्री शपथ घ्यायचं स्वांग करता येतं का? तुम्हाला काय म्हणतात ते शक्तीपीठाकडे बजेट नेता तुम्ही, चांगल्या ठिकाणी तुम्ही, आम्ही पाहतो का 21 लाखाचं मुख्यमंत्र्याला काल बजेट जाहीर केलंय, झोपायचं बजेट,
चाल्याला लाज वाटली पाहिजे ते मुख्यमंत्री म्हणणाऱ्याला. शेतकरी आज दुःखद परिस्थितीमध्ये असताना तो 21 लाखाचं बॅडवर झोपण्यासाठी जर मंजूर करीत असेल तर एवढी महाराष्ट्रातील शेतकऱ्याची ही परिस्थिती ह्या शासनानेच आणलेली आहे. हमी भाव असेल, तुम्ही बघतो का हमी भावाकडून आम्हाला लुटलं जातं. जसं वाघ एखाद्या शिकार करतो ना हरणाची, तशी शेतकऱ्याची शिकार हे शासन करतं. हे तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. कर्जमाफीसह वल्ला दुष्काळ जाहीर करा, कोणताही निकष न लावता महाराष्ट्रभर वल्ला दुष्काळ जाहीर करा आणि 50,000 रुपये हेक्टरी वल्ला दुष्काळ आम्हाला जाहीर केलं करा. हे असं आमचं बोलणं आहे, असं आश्वासन आहे आमचं.